पावसाळ्याची सुरुवात झाली की आमच्या घरी एक गोष्ट ठरलेली आहे, ती म्हणजे मक्का. बाजारातून मक्का आणायचा आणि त्यापासून बनणारे अनेक पदार्थ पूर्ण पावसाळ्याभर एन्जॉय करायचं. तर त्यातूनच 2 पदार्थ मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हे दोन्ही पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या घरी पावसाळ्यात मक्याचे कोणते पदार्थ बनवतात ते पण मला आवर्जून सांगा. तर पहिला पदार्थ आहे कॉर्न अप्पे. खूप सोपी आहे, पौष्टिक रेसिपी आहे. टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी नक्कीच बनवून खाऊ शकतात. तर आपण काही दाणे बाजूला काढून ठेवलेत आणि 2 गाजर किसून घेतलेत आणि 2 छोट्या शिमला मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मक्याचे दाणे घालायचे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घालून त्याची अशी जाड भरड काढून घ्यायची आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तर एका भांड्यामध्ये आपल्याला ही पूर्ण जाडसर पेस्ट काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण जी भाजी बारीक चिरून घेतलेल्या आहेत सगळ्या त्या मिक्स करून घ्यायच्या. यामध्ये तुमच्या आवडत्या कोणत्याही भाजी तुम्ही मिक्स करू शकता. पालक असेल किंवा बीन्स असतील, मटर असतील, मशरूम असतील, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, छोटा चमचा लाल तिखट आणि एकदा मिक्स करून घ्यायचंय. नंतर अर्धा पेला आपल्याला इथे रवा घालायचा आहे. नेहमीचाच रवा आहे आपला. 2 चमचे बेसन आणि 1 चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पेस्ट बनवायची. एकदम पातळ नाही ठेवायचं, हे पीठ जाडसरच लागणार आहे आपल्याला. त्यामुळे पाणी फार कमी वापरायचंय. थोडं थोडं घालून आपल्याला कन्सिस्टन्सी चेक करायची आहे आणि ऍडजस्ट करायचंय. मध्ये मध्ये ही छोटी माझी नाचत होती, तर गंमत म्हणून तिचाही व्हिडिओ मी यामध्ये टाकलेला आहे. बरं, अजून एक गोष्ट, मी नवीन अप्पे पात्र घेतलेलं आहे. तर ही माझी पहिली रेसिपी आहे अप्पे पात्रावरती. तर अनुभव खूप छान आहे, जाडसर आहे, हेवी आहे बऱ्यापैकी बॉटम, त्यामुळे अजिबात खाली लागत नाही. नॉनस्टिक असल्यामुळे काही टेन्शनही नाहीये. तर तुम्हाला हवं असेल तर मला सांगा, कमेंटमध्ये लिंक टाका, मी तुम्हाला लिंक शेअर करीन. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला आपण एकतर आपण अप्पे पात्र गरम करत ठेवलं, थोडंसं तेल घातलेलं आहे. खरं तर नॉनस्टिक आहे, नाही घातलं तरी चालतं. तर ते गरम होत आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याला ऍक्टिव्हेट केलेलं आहे. मिक्स करून पटकन आपल्याला अप्पे पात्रामध्ये हे मिक्सचर घालायचं आहे. तर नेहमी आपण कधीही बेकिंग सोडा किंवा आपण इनो वापरत असू तर त्याच्या आधी फ्राईंग पॅन आणि अप्पे पात्र जे काय तुम्ही बनवत असाल रेसिपी ती आधी गरम करत ठेवायचं आहे. दुसऱ्या बाजूला जसं आपण ऍड केलं इनो वगैरे मिक्स करून पटकन आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे इनो आणि बेकिंग सोडा घालून आपल्याला मिश्रण ठेवून नाही द्यायचे, लगेच आपल्याला रेसिपी बनवायला सुरुवात करायची थोडक्यात. तर 5 मिनिटं आपण शिजवून घेतलेलं आहे लो फ्लेमवरती आणि नंतर परत परतून घेतलंय. दुसऱ्या बाजूला आपल्याला 5 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचंय. लो फ्लेमवरती शिजवलं तर आतपर्यंत छान शिजतात हे अप्पे. तर व्यवस्थित छान रंग पण आलाय गोल्डन. तयार झालेले अप्पे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. चटणीसोबत सॉससोबत खूप छान लागतात. टोमॅटो सॉसची रेसिपी हवी असेल ती पण कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकतात. आता दुसरी रेसिपी कॉर्न पकोडा. तर यासाठी 2 मक्याचे दाणे घेतलेले आहेत आपण. तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. मूठभर कोथिंबीर, थोडंसं आपल्याला हिंग वापरायचं आहे, हळद, लाल तिखट, हवं असेल तर ओवा पण घालू शकतात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ही जास्त फेमस आहे भजी लोणावळ्याला. तर यामध्ये भरपूर असं पाणी नाही घालायचंय, शिंतोडे मारायचे आहेत पाण्याचे आणि जितकं लागेल तितकंच आपल्याला वापरायचंय पाणी. थोडं मिश्रण मला कोरडं वाटलं म्हणून थोडं अजून घेतलं आणि पाणी मिक्स केलेलं आहे. थोडक्यात काय, कमी पाणी वापरलं तर छान असे दाणे दिसतात त्या भजीमध्ये, जास्त वापरलं तर पीठच दिसणार आणि तो टेक्स्चर चांगला दिसत नाही. म्हणून आपल्याला पाणी कमी वापरायचं आहे. छान गरम तेलामध्ये आपल्याला तळायचे. तर जितके आकार आपल्याला छोटा मोठा हवा आहे ते आपल्याला घालायचे. 1 मिनिट थांबायचे, पटकन झारा घालायचा नाही तर तुटणार आणि दाणे वेगवेगळे होणार सेपरेट. तर तसं नको आहे आपल्याला, म्हणून आपल्याला 1 मिनिट थांबायला लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दाणे काढताना अख्खे दाणे काढू नका, कापून दाणे काढा. अख्खे दाणे ठेवून जर भजी करायला गेले ना तर तेलामध्ये उडणार ते दाणे फटाफट अंगावरती. तर त्यामुळे ते कापूनच दाणे काढा, विळीवरती काढा किंवा सुरीने कापून काढा आणि गरमागरम खावा, कारण थंड झाल्यानंतर त्याची चव येत नाही. तर चहासाठी किंवा जेवणासाठी बनवत असाल तर लगेच करा, लगेच गरमागरम सर्व करा. तर आय होप तुम्हाला दोन्ही रेसिपी आवडल्या असतील. मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडली आहेत की नाही आवडलीत रेसिपी ती.